राजनंदिनी ताई, मी तेव्हाही तुला वाचवू शकलो नाही, प्रोटेक्ट करू शकलो नाही, आणि आजही तूच मला वाचवलंस. जयदीप, तू खूप लहान होतास तेव्हा. तुझ्या आजूबाजूला काय चाललंय हे तुला कळत नव्हतं. तुझी गोष्ट ऐकून वाटलं मी लवकर मोठा का नाही झालो. निदान काहीतरी मदत करू शकलो असतो तुला. नाही अरे, तेव्हा सगळं विक्रांतच्याच हातात होतं ऑलरेडी. तुला असंच दाबून ठेवलं असतं त्यांनी जसं तुला आत्ता ठेवलंय. तू ठरवूनही काही करू शकला नसतास. भाऊ असून सुद्धा मी काहीच करू शकलो नाही तुझ्यासाठी, ही गोष्ट मला कायम टोचत राहील. अरे वेडास का तू जयदीप? तुझ्या हातात काहीच नव्हतं. अरे आता आपण एकत्र आहोत ना? येस, पण हे सगळं आपल्याला आई साहेबांना पण सांगावं लागेल ना ताई? अर्थात, पण जयदीप त्यांना हे असं डायरेक्टली सांगून नाही चालणार. त्यांच्या मनावर खूप मोठं ओझं दिलंय विक्रांतने. ते हळूहळू आधी हलकं करावं लागेल आणि मगच त्यांना आपल्याला सत्य सांगता येईल. पण ताई, हे सगळं कधी करणार होत आपण? मी विचार केलाय जयदीप. कोणीही घरात नसताना आपल्याला हे सगळं आईसाहेबांना एकट्यांना सांगावं लागेल. पण कोणीच घरात नाहीये असं कसं शक्य होईल? आहे माझ्याकडे प्लॅन. ईशा आली नाही अजून? अहो आईसाहेब, मी बघितलं तेव्हा गाढ झोपली होती ती, म्हणून नाही उठवलं तिला मी. बरं केलं. ऑफिसमध्ये चक्रा मारून दबून जाते बिचारी. एवढासा जीव येतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस. शांत झोप लागली का? हो आईसाहेब, एकदम व्यवस्थित झाली माझी झोप. आणि पहाटे तर इतकी छान झोप लागली मला की मला स्वप्न पडलं. स्वप्न? हे मला कधी का नाही पडत स्वप्न? कारण काय आहे, याचा सगळा वेळ घोरण्यात जातो, त्यामुळे तुला स्वप्नच नाही पडत. अगं, काय स्वप्न पडलं? आई, अगं माझ्या स्वप्नात ना सोनियाताई आल्या होत्या. रिअली? हो सोनियाताई, तुम्ही ना आपल्या अंबाबाईच्या मंदिरात बसला होतात आणि कसला तरी कौल लावत होतात. कौल? आणि मी? व्हेरी फनी. आई साहेब, त्यानंतर काय झालं माहितीये? त्यानंतर मला आपल्या घरात एक पाळणा हलताना दिसला. काय? व्हॉट? हो आई साहेब, ह्या सगळ्याचा अर्थ काय असेल? हो ग, याचा अर्थ सरळ आहे. सोनियानी देवीची ओटी भरली ना, तर तिच्या पोटी आपल्या वंशाचा दिवा येईल. वाव, खरंच? वाव काय? प्लीज व्हॉट नॉनसेन्स. मला या असल्या स्वप्नांवर अजिबात विश्वास नाहीये. इट्स ओके सोनिया, लगेच निषेध कशाला करतेस? ती फक्त आपला ड्रीम शेअर करते ना. या ऑफकोर्स आय नो, बट तुम्ही लगेच याला खरं वगैरे मानू नका. माझा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. पहाटेची स्वप्न खरी असतात. हो सोनियाताई, पहाटे पडलेली स्वप्न ना खरी निघतात. ओ प्लीज, आता तुम्ही पण. मी काय म्हणते सुनबाई, आज देवीची ओटी भरून घेऊया का? नो प्लीज. अरे जयदीप, सांग ना तू त्यांना.
आईसाहेब, सोनियाला जाऊन ओटी भरून येऊ दे, पण तुम्ही मात्र थांबा घरीच, कारण मला तुमच्या सह्या हव्यात. अरे हो का? बर, मग ईशाचे आई बाबा आणि सोनिया हे सगळे जाऊ देत देवीच्या दर्शनाला. नाही आई साहेब, मला पण घरातच थांबायला लागेल. मला जयदीप भाऊजींबरोबर कामाचं बोलायचंय. ते आपल्या राजनंदिनी साडीचे नवीन ब्रांच उघडतात ना, त्याच्याबद्दल बोलायचंय. आणि आई बाबा जातील ना सोनियाताईंबरोबर, त्यांनाही थोडासा ब्रेक मिळेल इकडनं. तेही बोर होतात घरात बसून. नाही तसं नाही ग. आई अगं मला माहितीये होता तुम्ही बोर. जा ना तुम्ही सोनियाताईंबरोबर. एक मिनिट, कोणी मला तरी विचारा मला जायचंय की नाही ते. काय हे? आम्हाला माहितीये तू आमची इच्छा पूर्ण करणार आहेस. नो नो मम्मी लॉ, आय एम सॉरी बट मी नाही जाणार. माझा असल्या या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये, सो मी नाही जाणार. वाटलंच होतं मला. अहो आईसाहेब, मम्मी लॉ, बघा सोनियाताई, तुम्ही एवढ्याशा गोष्टीसाठी आईसाहेबांचं मन दुखावलं. अरे यार, पण माझ्या मनाचं काय? एका ओटी भरण्याने असा काय फरक पडतोय? नाही, तुझा तसाही विश्वास नाहीच आहे ना, मग काय फरक पडतो? जाऊन ये. अरे पण मी सोनियाताई, आई बाबांचं सुद्धा देवळात जाणं होईल. प्लीज जा ना तुम्ही त्यांच्या बरोबर. चला ना सोनियाताई, म्हणजे आमच्या बरोबर तेवढंच फिरणं होईल. येईल ती, डोंट वरी. तुम्ही तयारी करा. अरे तयारी करा म्हणजे काय? अच्छा, म्हणजे तुम्ही जाणार आहात? अरे किती इरिटेट करता मला. प्लीज. ओके फाईन, जाईन मी. ओके. किती छान. गुड. दॅट्स लाईक माय सोनिया. मायरा मॅडम, आत येऊ? या. बोल. मॅडम, जयदीप सरांच्या केबिनमध्ये, सॉरी, विक्रांत सरांच्या केबिनमध्ये साफसफाई करताना हा मायक्रोफोन सापडला. व्हॉट? हो मॅडम. तू कोणाला केबिन मध्ये काही ठेवताना बघितलंस? नाही, मी नाही बघितलं मॅडम. ओके ठीक आहे, मी बघते तुझं. पण ऐक, सध्या ह्याच्याबद्दल कोणालाही सांगायचं नाही. हो मॅडम. मायक्रोफोन. सोनियाताई, अहो देवळात जाणार होतं हे ना. बघा, ते इम्पॉर्टंट नाहीये. ईशाचे बाबा, काल आपण जे काही बोललो ते तुम्ही ईशाशी बोललात का? म्हणजे मी सांगणारच होतो तिला, पण सोनियाताई, खरं सांगू का, म्हणजे कसं आणि काय बोलायचं हे नाही सुचलं आम्हाला. हो, असं काय करता तुम्ही? मी तुम्हाला नीट समजावून सांगितलं होतं ना. हे बघा, आपल्याला हे प्रूव्ह करायचंय की ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म नाहीये. नाही, पण सोनियाताई, तुम्ही कसं सिद्ध करणार आहात? हे कसं शक्य आहे? म्हणजे जसं हा ईशाचा पुनर्जन्म आहे हे सिद्ध करू शकत नाही, तसंच हा तिचा पुनर्जन्म नाही हे सुद्धा सिद्ध नाही करू शकणार ना आपण. मी त्याचा विचार केलाय.
आणि माझ्याकडे एक प्लॅन आहे. हे ईशाचं बर्थ सर्टिफिकेट आणि हे राजनंदिनीचं डेथ सर्टिफिकेट. नीट काळजीपूर्वक बघा. काय दिसतं तुम्हाला? या दोघांमध्ये 9 महिन्यांचं अंतर आहे. याचा अर्थ काय होतो? ईशाचा राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 9 महिन्यांनी जन्म झाला. अहो म्हणजेच हा पुनर्जन्म आहे. करेक्ट. लोकांचा हाच गैरसमज होऊ शकतो जसा जयदीप आणि मॉमिनलॉचा झाला, आणि मग इथूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली ना. अहो सोनियाताई, तिथीने बघायला गेलात ना तरी दोघींचं सेमच आहे. म्हणजे अष्टमीला राजनंदिनी गेल्या आणि अष्टमीलाच ईशाचा जन्म झाला. दोघींची तिथी सुद्धा एकसारखी आहे. हो, हा सगळा योगायोग पण असू शकतो ना. हो पण हेच खरं मानतात ना. मला कळत नाहीये की तुम्हाला काय हौस आहे ईशाला राजनंदिनी बनवायची. झेंडे, हा मायक्रोफोन कुठून आलाय? आता बोलणार आहात का काही? कोणी ठेवलाय हा मायक्रोफोन? जयदीप सरांच्या केबिनमध्ये मायक्रोफोन कोणी ठेवला असेल? कोणाचं काम असेल? व्हॉट? मला वाटलं जयदीप सरांवर नजर ठेवण्यासाठी तुम्ही ठेवलाय हा मायक्रोफोन. नाही नाही, मी नाही ठेवला. कुणाचं काम असेल महाराजी? म्हणजे खूप सिरियस आहे. झेंडे, मला असं वाटतंय आपल्या ऑफिस मधल्याच कोणीतरी हा मायक्रोफोन त्यांच्या केबिन मध्ये ठेवला असेल. 100%. अर्थात दुसरं कोण ठेवणार आहे? आता काय करायचंय आपण? आता काय, तुम्ही अलर्ट राहा महाराजी. मी पण वॉच ठेवतो. ओके. माझ्याकडे एक आयडिया आहे. कोणती आयडिया? आपण या सर्टिफिकेट वरची डेट चेंज करायची. अहो नाही, हे बघा, फार काही चेंजेस करावे लागणार नाही आहेत आपल्याला यामध्ये. आपल्याला यावरची फक्त बर्थ इयर्स चेंज करायचे. म्हणजे 1998 1998चं 1997 करायचं, एवढंच. अहो पण वर्ष बदलून काय होईल? याचा अर्थ हा होईल की ईशाचा जन्म राजनंदिनी जायच्या आधी झालाय. अहो, आणि अशाने सगळेच प्रश्न सुटतील. हो पण ते, अहो, मी किती शंका काढता. मी सांगते ना तुम्हाला, प्लीज ट्रस्ट मी. हा ईशाचा मानसिक आजार आहे. तुम्हाला असं वाटतं का की ईशाला यापुढेही त्रास व्हावा? वाटतं का? नाही ना. जयदीप सर, तुम्ही बसा ना. नाही, ठीक आहे. माय फ्रेंड वहिनी, आता काय करायचंय? सांगते. दादासाहेबांना चुकीचं औषध दिलं गेलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आणि त्यातच ते गेले. आणि हे सर्जेराव काकांना सुद्धा माहिती आहे.
सर्जेराव काका, तुम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहात, बरोबर ना? नाही साहेब, त्या घटनेचं ओझं घेऊन आतापर्यंत जगतोय मी. मला कळत नाही की ते माझ्या हातून कसं घडलं. सर्जेराव काका, तुम्ही त्यावेळी जे काही केलं ते तुमच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी केलं. त्यामुळे तुमच्या मनात जे काही गिल्ट आहे ते तुम्ही प्लीज काढून टाका. भाऊजी, त्या दिवशी जसं घडलं होतं आपल्याला आज जसंच्या तसं पुन्हा एकदा घडवायचंय. पण का नाही? म्हणजे आता घरात दुसरं कोणीच नाहीये, आई साहेब सुद्धा एकट्याच आहेत आणि फक्त आपण आहोत. तर मग सरळ जाऊन सांगूया ना त्यांना. नाही भाऊजी, आई साहेबांच्या मनावर झालेली ती जखम खूप खोलवर आहे. दादासाहेबांच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत. हे गिल्ट त्यांनी आयुष्यभर मनात बाळगले आणि हेच दुःख घेऊन त्या त्यांचं सगळं आयुष्य जगल्यात. पण मग वहिनी, आपण जर त्यांना सगळं खरं खरं सांगितलं तर त्यांनाही बरं वाटेल ना? नाही भाऊजी, त्यांच्या मनातलं ते गिल्ट मुळापासून उपटून बाहेर टाकायला पाहिजे. त्यासाठी त्यांच्या मनातली ती नकोशी आठवण त्यांच्या तोंडून बाहेर आली पाहिजे, तरच त्यांच्या मनातलं गिल्ट जाईल. ठीक आहे, तू सांगशील तसं आम्ही दोघं करू. ओके. तर त्यावेळेस असं झालं होतं की झेंडे सरांच्या मदतीने विक्रांत सरांनी दादासाहेबांचं औषध बदललं होतं. यावेळी हेच काम मी करणार आहे. मग तुम्ही सही घेण्याच्या कारणाने आईसाहेबांच्या खोलीत जायचं आणि त्यांच्याकडे औषधाची गोळी मागायची. ओके, पण कसली गोळी मागायची मी? तुमचं डोकं दुखतंय असं सांगायचं आणि डोकेदुखीची गोळी मागायची. ओके. मग त्यांनी जसं दादासाहेबांना औषध दिलं होतं त्यात तसंच तुम्हाला औषधाची गोळी देतील. पण ती गोळी चुकीची असेल, कारण मी ती गोळी बदलून ठेवलेली असेल. राईट. आणि मग त्यानंतर तुम्ही बेशुद्ध पडण्याचं नाटक करायचं, जे बघून आईसाहेब घाबरतील. त्यानंतर मी काय करायचंय? भाऊजी, त्यानंतर मी त्या रूम मध्ये येईन आणि त्यावेळेस विक्रांत सर जसं आईसाहेबांशी बोलले होते तसंच मी त्यांच्याशी बोलेन. त्यांना समजावेन, त्यांना गिल्ट देईन आणि या सगळ्या प्रकारामुळे त्यांच्या मनातलं सगळं खरं बाहेर येईल. त्या स्वतःहून सांगतील आणि मग आपण त्यांना खरंच काय घडलं होतं हे नीट समजावून सांगायचं. आणि भाऊजी, ह्या सगळ्यात आपल्याला सर्जेराव काकांची मदत होणार आहे. सर्जेराव काका, आम्हाला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तुम्ही आम्हाला मदत कराल ना? होय काय साहेब? तुम्हाला सगळं नीट कळलंय ना? हो. डोंट वरी, सगळं नीट होईल ताई. थँक्यू जयडू. विक्रांतने त्याच्या पद्धतीने इतिहास लिहिलाय आणि तो आपण पुसून टाकलाच पाहिजे. त्यासाठीच मी राजनंदिनी पुन्हा जन्माला आली, पुन्हा जन्माला आली, पुन्हा जन्माला आली, पुन्हा जन्माला आली, पुन्हा जन्माला आली.